ठाण्यातलाच. तिथे माझा एक मित्र भाड्याच्या घरात राहत होता. सर्व पितरी अमावस्येचा दिवस आहे, तर त्याला विंडोवरती ना अशी कोणतरी सावली हलताना दिसली, म्हणजे एका बाईची सावली अशी दिसली. उठला आणि दरवाजा उघडून त्याने हिंमत करून बाहेर बघायला गेला कोण आहे म्हणून. तर त्याला नाही होतं, कोण दिसलं नाही तिथे. येऊन झोपला. 5-10 मिनिटांनी त्याला पुन्हा ती सावली दिसली. त्याने पुन्हा उठला, बाहेर गेला. त्याला वाटलं की काहीच नाहीये. दुसऱ्या दिवशी उठून रूम मालकाला जाऊन जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी त्या घरात एक ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि आज आपण कोणत्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत? मागच्या वेळी मी स्टोरी सांगून गेल्यानंतर मी तुला एक किस्सा सांगतो. खूप लांबचा नको जाऊया, पण ठाण्यातलाच. ठाण्यात तिथे माझा एक मित्र भाड्याच्या घरात राहत होता. सर्व पितरी अमावस्येचा दिवस आहे. त्याने मला सांगताना अजूनही काटा येतोय. त्याला ना असं जाग आली, तर त्याला विंडोवरती ना अशी कोणतरी सावली हलताना दिसली, म्हणजे एका बाईची सावली अशी दिसली. आणि अक्षरशः त्या माणसाने उठला आणि दरवाजा उघडून त्याने हिंमत करून बाहेर बघायला गेला कोण आहे म्हणून. तर त्याला नाही होतं, कोण दिसलं नाही तिथे. पुन्हा मग त्या माणसाने येऊन झोपला. 5-10 मिनिटांनी त्याला पुन्हा ती सावली दिसली. त्याने पुन्हा उठला, बाहेर गेला. त्याला वाटलं की काहीच नाहीये आणि नंतर पुन्हा येऊन झोपला. आणि त्याने दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तो कसा बसा तिथे तळमळत राहिला. दुसऱ्या दिवशी उठून रूम मालकाला जाऊन जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी त्या घरात एका मुलीने आणि ती सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी वगैरे काही लोकांना दिसते. म्हणजे लोक बोलत असतील भूत नाहीये, तर मी म्हणेन तुम्ही एकदा काही ठिकाणी जा. मी ती ठिकाणं सांगतो, हवं तर. तुम्ही जर भूत बघायचं असेल तर कशेरी घाटाचा जो जुना मार्ग आहे ना, तो पूर्ण चालत जा. बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोकांनी, बऱ्याच लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत. तिथे तुम्हाला भूत दिसतील. किंवा तुम्ही ते कशाला, आपला जो मार्ग आहे रात्रीचा चालताना बऱ्याच लोकांना भास होतो, जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे. मी स्वतः मुंबई गोवा महामार्गाला भूत बघितलेलं आहे. मागच्या वेळी सांगितलं जसं मी नागाव फाट्याच्या पुढे जाऊन भूत पाहिलं होतं. बऱ्याच ठिकाणी आहेत. बरं, भूत नसली तर भूत उतरवायचे प्रकार का होतात? जर मी म्हणेन भूत नाहीच आहे, सगळे म्हणतात भूत, मग भूत उतरवायचे प्रकार का होतात? बरं, भूत उतरवायचा प्रकार मी तुला सांगतो. आमच्याकडे जयतीर नावाचं एक तुळस गाव आहे. तुळस गावाला जयतीर, आता 26 मेला प्रोग्राम झाला. जयतीर नावाचा एक मोठा उत्सव असतो. हा 8 ते 10 दिवसाचा उत्सव असतो. म्हणजे पहिला जयतीर होतो, म्हणजे सुरुवातीचा, आणि शेवटचा एक दिवशीचा एक उत्सव असतो. ह्याच्यामध्ये एक दिवस, तिसऱ्या काही चौथ्या दिवशी बाहेरून लोक येतात. म्हणजे कोणाला लागलेलं असतं भूत, कोणाच्या अंगात चढलेलं असतं, किंवा कुठे कोण घाबरलेला असतो, अशा लोकांच्या अंगातली भूतं उतरवायला. ज्याला कोणाला पाहायचं असेल, ज्याला खरंच चॅलेंजिंग कसं करायचं असेल, त्याने तिथे जावं, तिथे बसावं आणि तिथे बघावं नक्की खरं काय आहे. म्हणजे ती लोक ज्यांना भूत लागतं, ती लोक 5-5 आणि 6-7 पुरुषांना ऐकत नसतात. एका बाईची ताकद किती असेल? एका पुरुषाने किंवा 2 पुरुषांनी तिला दाबून पकडलं, ती थांबवू शकते. पण 5-5, 6-6 पुरुषांना किंवा स्त्रियांना न थांबणार अंगात काहीतरी संचारच असला पाहिजे. किंवा अजून एक ठिकाणी भूतं उतरवली जातात. प्रत्येक गावाची एक परंपरा आहे. रानटी डुकरं मारतात, तुला माहिती असेल. आणि एक तो सोहळा असतो, बरंच नाव आहे यार, मला पण त्याचं काय आठवत नाही. बार्शी, यस, ती बार्शी करतात. ते म्हणजे डुकर मारतात गावाच्या देवाचं वगैरे, ते काय करून. आणि ती बऱ्याच गावांना ना खूप वर्षानंतर बारस येते. बरं. त्या बार्शीला ते डुकराची पूजा बिजा करतात. आणि तिथे ना भूतं उतरवायचे प्रकार होतात. म्हणजे ते देव भूतं उतरवतात आणि बऱ्यापैकी उतरवली जातात. बरं, आपण म्हणू काय हे हिंदू धर्मातच होतं का? तर असं काही नाही. बरीचशा मस्जिदींमध्ये इमाम लोक किंवा त्यांचे जे काही मौलवी असतात, ते पण भूतं उतरवायचे प्रकार करतात. आपल्या वरळीला पण आहे हा प्रकार. वरळीच्या एका मस्जिदीमध्ये हे उतरवतात. त्यामुळे लोकांनी भूत काय असतं, भूत आहेत की नाही, तिथे जाऊन एकदा अनुभव घ्यावेत. नास्तिक असण्यापेक्षा
पूर्णपणे नास्तिक होण्यापेक्षा एकदा त्या गोष्टीकडे जाऊन फोकस केला तर जास्त बरं पडेल, लोकांना जास्त कळेल. तर तेच मला तेच वाटते की खूप ठिकाणी आणि मीही खूप ह्यात ग्रे पार्ट मध्ये असतो की मलाही खूपदा असं डाऊट येतो की खरोखर आहे की नाही आहे. मी पॉडकास्ट करतोय, हे करतोय, चांगलं जात. पण मला असं डाऊट येतो आहे की नाही. पण मी त्याला कन्सिडर कसं करतो ना की मला माहित नाहीये. असेल जसं देव आहे की नाहीये. ह्याला किती ठिकाणी बोलतात देव नाहीये. तर खूप ठिकाणी देव आहे. पण तो मला अजून अनुभव नाही आलाय ना. तर मी बोलतो असेल पण मला माहिती नाही. कारण ह्या जगात खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहिती नसू शकतात. पण ते आहेत असं जसं एक पिक्चर होता कोणता तरी तर मला वाटतं भागम भाग की कोणता फनी पिक्चरच होता. त्यात तो बोलतो की तूने जापान देखा है? तो नहीं देखा है. तो इसका मतलब जापान नहीं है. हां. तेच. तर ॲक्चुअली आता ह्या गोष्टीबद्दल बोलायला जाईन ना, भूत नाहीये की आहे मी तुम्हाला सांगितलं जिथे जाऊन बघायचं असेल. देव आहे की नाहीये ह्याच्यावरती पण मी सांगतो. मुळात आपण कलियुगात आहोत. जेव्हा देवांची महासभा भरली म्हणजे पुराणात असं सांगितलं गेल्या, नाहीतर लोकं म्हणतील ह्याला खूप जास्त नॉलेज आहे का? पुराणात असं पुराणात असं सांगितलं गेलं देवांची महासभा भरली, हं. तेव्हा सगळ्या देवांना प्रत्येकाचं स्थान मिळालं. पण कलिदेवाला आपल्याचं स्थान मिळालं नव्हतं. मग कलिदेव जेव्हा रागवून बसला किंवा जेव्हा भडकला, तेव्हा देवाने विचारलं, "तुला काय हवं?" तर मला अख्खं एक युग हवं. मग त्या युगाची रचना मी माझ्याप्रमाणे करेन. त्या युगाची रचना मी माझ्याप्रमाणे करेन. मग तुझ्या युगाची रचना तुझ्याप्रमाणे देव कोणी येऊ नाही शकत माझ्या युगात. तुम्ही पाषाणरूपी येऊ शकतात. मग देवानी पण काहीतरी अर्थ लावला, की बाबा आम्हाला पण भलं करायचंय. मग त्याच्या जागेवरती देवांचे गण आलेत. वेगवेगळ्या रूपात म्हणजे कुठे माणूस अडकला असेल, तर त्याला वाचवण्यासाठी देवांचे गण आलेत. जसे जसे की आता माझ्याच गावातला एक देव आहे काळोबा म्हणून. जसं काळोबा, रामेश्वर, रवळनाथ, वेतोबा, घोडेमुख किंवा सिद्धेश्वर हे देवांचे गण आहेत. कोकणात तू कुठेही जा, तुला रवळनाथाचं मंदिर मिळेल. त्याच्यानंतर वेतोबाचं मंदिर आहेत. घोडेमुख आहे. घोडेमुख तर खूप प्रसिद्धही आहे. खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. म्हणजे बोलतात ना, की 42 साळ्यांचा अधिपती आहे तो. त्या सगळ्यांचा अधिपती आणि त्याचं तर खूप मोठं साम्राज्य आहे. त्याच्यानंतर काळोबा, गिरोबा, गिरोबा म्हणजे बोलतात ना कडेवरचा देव, कड्यावरचा देव. मानसेश्वर हे वेगवेगळे देवांचे गण आहेत. आता देवांचे गण म्हणजे कसे आलेत मी तुला सांगतो. आता आमची एक आख्यायिका आहे आमच्या देवाबद्दल. आमचा देव जेव्हा काळोबा आमच्या इथली लोकं शिकारीसाठी जेव्हा जंगलात गेलीत, तेव्हा वाट चुकलेत. म्हणजे आमची जुनी लोकं सांगायची तेव्हा वाट चुकलेत. तेव्हा त्यांनी फक्त बोलतात ना, की "अरे बाबा देवा, आता चुकलो आम्ही, काहीतरी आमका मार्ग दाखव." त्यावेळी एक म्हणजे आता पण माझ्या अंगावरती शहारा आला, कारण मी स्वतः काही अनुभव घेतलेत त्या देवाचे. ग खांद्यावरती घोंगडी आहे, डोक्याला मस्तपैकी ती पगडी बांधली आहे, हातात दांडा आहे आणि एक माणूस आला चालत-चालत. त्याने विचारलं, "काय झालंय?" तर लोकं बोलले, "वाट चुकली आहोत. आम्हाला ह्या-ह्या ठिकाणी जायचंय." "बरं मी येतो सोडायला तुला." ते सोडायला आलेत. तो आमच्यापर्यंत सोडायला आला आणि त्याने विचारलं, "बाबा, आता मला पण जायचंय, तर तुमच्याकडचा एक माणूस मला द्या सोडायला." तर हे बोलले, "ठीक आहे, पण त्याला मी रिटर्न नाही पाठवणार." ही रिस्क कोण घेईल? कोणातल्या घरातला माणूस पाठवू शकेल? कोणच नाही पाठवू शकणार. मी रिटर्न पाठवणार नाही. तो बोलला, "ठीक आहे, तुम्ही पाठवून तर मी पण नाही जाऊ शकत. मग माझं स्थान काय?" तर ह्या वडावरती बस. म्हणजे वडाचं झाड होतं, तिथे वडाकडे बस तू. म्हणून आम्ही त्याला वडावैलो पण बोलतो. भाई त्या देवाची प्रचिती म्हणजे तिथून आल्यापासून त्या देवाचं पाषाण, तिथे सगळं मंदिर वगैरे सगळं झालंय. त्या देवाची प्रचिती मी तुला असं सांगतो ना, पंचकृतीच फेमस आहे. बरं, आता लोकांचं म्हणणं असं असेल, की मग त्या तुम्ही देवाचा गण आहे. मग तुम्ही त्याला राखण का देतात? तर राखण एक नैवेद्य दिला जातो. नैवेद्य दिला जातो. मग तुम्ही कोंबड्यांचे बळी का देतात? तर परंपरा अशी आहे ना, की आमच्या कोकणात बकरे पालन करणारे धनगर फार कमी. म्हणून पहिल्यापासून कुक्कुटपालनाची लोकांना आवड. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी कोंबडे पाळले जायचे. तर तेव्हापासून आमची परंपरा. आलेल्या पाहुण्याला जेवण काय? तर आम्ही अजूनही बोलतो वडे सागोती. म्हणजे वडे सागोती म्हणजे कोंबड्याचा रस्सा आणि आम्ही वडे देतो.
सागो तिथे म्हणतात. तर आलेल्या पाहुण्याचा पाहुणेचार म्हणून ती परंपरा चालू झाली. ते आम्ही आजही वाडवाळ घालतो आणि एका टायमिंगला तुला खरं वाटणार नाही, आम्ही जवळ-जवळ 200 ते 250 कोंबडे कापतो. 250 कोंबडे कापल्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण करतो. जवळ-जवळ 4 ते 5 मोठी टोप भरून चिकन असतं, भात असतो. एका टायमिंगला जवळ-जवळ 1000 ते 1500 माणसं जेवतात. एवढं करून प्रत्येकाच्या घरोघरी पण जातं. म्हणजे आमची जी वाडी आहे त्याच्या घरोघरी जातं. आता ही राखण द्यायची पद्धत काय, तर देवाच्या आलेल्या गणाला उपार दाखवणं. म्हणजे तो राखण करतोय म्हणून वर्षातनं एक दिवस त्याला आपण उपार दाखवणं, ही पद्धत आली ती राखण दाखवण्याची. ही प्रत्येक गावोगावी पद्धत आहे. आणि घोडेमुखाची तर मोठी जत्रा असते. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की देवचार हा वेगवेगळा प्रकार आहे. देव हे ब्राह्मणिक स्थळ झालं, तिथे उपार दाखवताना हा घोडाच दाखवला जातो, जो पाषाणी असतो. तिथे घोडाच उपार दाखवला जातो. देवाच्या गणांना आणि देवाच्या आलेल्या वाहनांना, कारण देवाची वाहन म्हणजे काय, मोटार, बाईक वगैरे नाही ना, वेगवेगळी वाहनं. त्या वाहनांसाठी तो नैवेद्य असतो, जो नॉनव्हेज असतो, चिकन, काही ठिकाणी बकरा देतात. बरोबर. आता आमच्याकडे काही लोक बोलतात गौरी गणपती, गौरीला नॉनव्हेजचा असतो, उपहार असतो. पण तो कोणाला असतो? गौरी कोणावरती बसून येते? वाघावरती. त्या वाघासाठी ते असतं. गौरीसाठी गोडा नैवेद्यच असतो. बरं, गणपती असताना आमच्याकडे करत नाही, कुठे खालच्या तळ कोकणात, रत्नागिरीच्या ठिकाणी गणपती असताना चादरमध्ये ठेवून ते परंपरेनुसार तो नैवेद्य दाखवतात आणि नंतर पाठीमागे बसून तो त्याचा काय ते बोलतात तो लाभ घेतात. प्रत्येक कोकणात तू जाशील ना, 12 कोसावरती जशी भाषा बदलते. म्हणजे तू कोकणातली जशी भाषा बदलते तशी परंपराही बदलते प्रत्येक कोकणात. कोकण बोलतात ना, मी मगाशी सांगितलं असं वरून पाहण्यासारखं नाही. तुम्ही आतमध्ये जा, लोकांची राहणीमान बघा, तिथली परंपरा अभ्यासा. तुम्हाला प्रत्येक गावाची वेगळी परंपरा, प्रत्येक गावाची वेगळी आख्यायिका, प्रत्येक गावाला नाव का पडलं, तिथल्या नावावरनं तिथे काय घडलं, हे सगळं तिथे तुम्हाला मिळेल. सांगतो, रेडीचा गणपती हा प्रचलित गणपती आहे. तर मायनिंगचा एक ट्रक तिथे उभा होता. तर तिथे एक ट्रक उभा होता, जो ट्रकमध्ये झोपला होता माणूस. ती माणसाच्या स्वप्नात रेडीचा गणपती आला. रेडीचा गणपती स्वयंभू आहे आणि जगात असा एकमेव गणपती आहे ज्याला 2च हात आहेत. त्याला स्वप्नात आला आणि स्वप्नात त्याने दर्शन देऊन सांगितलं, तुझा ट्रक जिथे उभा आहे तिथेच खाली मी आहे. तू फक्त कोणाला न सांगता मला बाहेर काढ इथून, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. बरं. कोणत्याही स्वप्नावरती विश्वास ठेवण्याआधी बोबाटा करतो, तोच प्रकार त्याने केला. सगळ्यांना सांगत सुटला, पण तो माणूस तो स्वयंभू मूर्ती खोदून बाहेर काढायच्या अगोदर ऑफ झाला. प्रसाद लावल्यानंतर कळलं की त्याची उंदीरही आजूबाजूलाच आहे. आजही तू जाऊन बघशील, आम्ही लहानपणापासून बघतो, लोक खोटं म्हणत असतील, काही असू दे, किंवा लोक ह्या व्हिडिओवरती पण बऱ्याच गोष्टी सांगतील. आम्ही लहानपणापासून आतापर्यंत बघतो, तू कधी जा, त्या बाप्पाची मूर्ती किंचितशी वाढलेलीच वाटते. एवढं तिथे गेल्यानंतर प्रसन्न वातावरण वाटतं. आणि दर संकष्टीला आपल्या लोक तर येतात, लाईन असते. कर्नाटकवरनं माणसं येतात, कारण त्यांचा असा मध्ये आमच्या माणसाला दिसला, आमच्या माणसाने त्याला बाहेर काढलाय, मग तो बाप्पा आमचा आहे. कर्नाटकवरून माणसं तिथे सेवा करतात, लोकांची, येणाऱ्या भाविकांची सेवा करतात.